नमस्कार मी ऋषिकरत मित्रांनो, RTIचे ऑनलाईन फॉर्म सुरू होणार आहेत। ऑनलाईन फॉर्म भरण्यासाठी कोणकोणते डॉक्युमेंट्स तुम्हाला लागणार आहेत, फॉर्म केव्हा सुरू होणार आहेत, याची सर्व माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहे। त्यापूर्वी RTI म्हणजेच काय, तर राईट टू एज्युकेशन अंतर्गत तुमच्या जवळच्या ज्या प्रायव्हेट स्कूल आहेत त्या प्रायव्हेट स्कूलमध्ये तुम्ही तुमच्या पाल्याचं हे ॲडमिशन घेऊ शकता। ॲडमिशन घेण्यासाठी तुम्हाला ऑनलाईन फॉर्म भरावा लागतो। ऑनलाईन फॉर्म भरायचा, लॉटरी लागेल आणि लॉटरी लागल्यानंतर तुमच्या पाल्याचं अगदी मोफतमध्ये कोणत्याही प्रकारची फीज न भरता त्या ठिकाणी तुमच्या पाल्याचं ॲडमिशन होईल। आता हे RTIचं ॲडमिशन करण्यासाठी तुम्हाला जो ऑनलाईन फॉर्म भरायचा आहे तो ऑनलाईन फॉर्म कशा पद्धतीने भरायचा आहे, केव्हा भरायचा आहे, त्यासाठी डॉक्युमेंट्स काय काय लागणार आहे याची A to Z माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहे। त्यामुळे मित्रांनो, व्हिडिओ नक्की तुम्ही शेवटपर्यंत बघा। आपल्या चॅनलवर जर तुम्ही पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। असेच नवनवीन व्हिडिओ आम्ही तुमच्यासाठी घेऊन येतो। जर तुम्हाला काही विचारायचं असलं तर व्हिडिओला कमेंट करा। व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टेलिग्रामचा ग्रुप दिला आहे, त्यावरती तुम्ही अजूनही जॉईन झाला नसाल तर त्यावरती जॉईन व्हा। त्यावरती डायरेक्टली तुम्ही आमच्याशी बोलू शकता किंवा कोणतेही तुमचे जर प्रश्न असेल तर तुम्ही त्यावरती आम्हाला विचारू शकता। नक्कीच आमची टीम तुम्हाला त्वरित प्रतिसाद देईल। चला तर या ठिकाणी डॉक्युमेंट्स काय काय लागणार आहे, फॉर्म केव्हा सुरू होणार आहेत, कसा भरायचा आहे बघूया। तर मित्रांनो, फॉर्म भरण्या अगोदर तुमच्या मनामध्ये एक प्रश्न असेल की RTIचे फॉर्म कसे भरायचे। RTIचे फॉर्म तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने भरायचे आहेत। आता ऑनलाईन फॉर्म केव्हा सुरू होतील हा सुद्धा तुमच्या मनामध्ये प्रश्न असेल। फेब्रुवारीच्या एंडिंगला जवळपास याचे ऑनलाईन फॉर्म सुरू होईल। जरी नाही झाले तर जेव्हा केव्हा फॉर्म सुरू होतील तेव्हा आपल्या चॅनलवर तो ऑनलाईन फॉर्म कशा पद्धतीने भरायचा त्याचा एकदम डिटेलमध्ये व्हिडिओ आपला टाकला जाईल। त्यामुळे चॅनलला तुम्ही या ठिकाणी सबस्क्राईब करून ठेवा। आता सर्वात महत्त्वाचं, तुम्हाला जे डॉक्युमेंट्स लागणार आहे ते डॉक्युमेंट व्यवस्थित तुम्ही सर्व तयार करून ठेवा, म्हणजे जेव्हा केव्हा ऑनलाईन फॉर्म सुरू होतील तेव्हा तुमच्या पाल्याचं ॲडमिशन करतेवेळी ते डॉक्युमेंट्स तुमच्याकडे असणं गरजेचं आहे। जर तुमच्याकडे ते डॉक्युमेंट्स नसतील तर तुम्ही ऑनलाईन फॉर्म भरू शकत नाही। त्यामुळे हे डॉक्युमेंट्स तुम्ही सर्व रेडी करून ठेवा। आता लवकरच याचे फॉर्म सुरू होईल फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत, तेव्हा तुमच्याकडे हे डॉक्युमेंट असणं गरजेचं आहे। चला तर यासाठी आता डॉक्युमेंट्स काय काय लागणार आहेत बघूयात। तर सर्वप्रथम मित्रांनो, या ठिकाणी आपण आता वय बघू की कोणत्या वयातील बालक या ठिकाणी या RTIसाठी पात्र असतील। 2024-25 साठी बघू शकता या ठिकाणी आता वयोमर्यादा या ठिकाणी देण्यात आलेली आहे। तुम्हाला RTI 25% ॲडमिशन जर घ्यायचं असेल तर त्यासाठी त्याच वयातील बालकं घेतली जातात जे यामध्ये पात्र असतील ते, अन्यथा त्या ठिकाणी तुमचं ॲडमिशन होत नाही। आता जर बालक नर्सरीला ॲडमिशन घ्यायचं असेल तर 1 जुलै 2020 ते 31 डिसेंबर 2021 दरम्यान बालकाचे वय 4 वर्ष 5 महिने 30 दिवस एवढा असायला हवं। 31 डिसेंबर 2024 पूर्वी या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे, म्हणजे कन्सिडर 31 डिसेंबर 2024 केलं जाईल। नंतर जर बालकाला ज्युनियर KGला ॲडमिशन घ्यायचं असेल तर बालकाचं वय 1 जुलै 2019 दरम्यान ते 31 डिसेंबर 2020 दरम्यान त्या बालकाचं वय 5 वर्ष 5 महिने 30 दिवस भरलं पाहिजे, अशा प्रकारे या ठिकाणी सांगण्यात येत आहे। नंतर बघा, याच पद्धतीने जर बालकाला सिनियर KGला जर काय ॲडमिशन घ्यायचं असेल तर 1 जुलै 2018 ते 31 डिसेंबर 2019 दरम्यान त्या बालकाचे वय 6 वर्ष 5 महिने 30 दिवस या दरम्यान असायला हवे, अशा प्रकारे सांगण्यात येते। नंतर बघू शकता, जर बालकाला पहिलीत ॲडमिशन घ्यायचं असेल तर या ठिकाणी बालकाचे वय 1 जुलै 2017 ते 31 डिसेंबर 2018 दरम्यान 7 वर्ष 5 महिने 30 दिवस या कमाल मर्यादेमध्ये बालकाचं वय असायला हवं। 31 डिसेंबर 2024 रोजी या ठिकाणी एवढं वय त्या बालकाचं भरलं पाहिजे, अशा प्रकारे या ठिकाणी सांगण्यात येते, म्हणजे ते या दरम्यानचे बालकं या ठिकाणी पात्र येतील। आता यामध्ये जर काही चेंजेस वगैरे करण्यात आले तर ते चेंजेस आपण व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला या ठिकाणी सांगण्यात येईल। वयोमर्यादा या ठिकाणी देण्यात आलेल्या याचा स्क्रीनशॉट तुम्ही काढून घेऊ शकता। आता या ठिकाणी बघू शकता 31 डिसेंबर 2024 पूर्वी वय मोजले जाईल, हे सुद्धा या ठिकाणी लक्षात घ्या। नंतर आता आवश्यक कागदपत्र काय, आवश्यक कागदपत्र या ठिकाणी तुम्ही बघू शकता 2024-25 साठी जर या ठिकाणी काही बदल झाला तर तो व्हिडिओच्या माध्यमातून आपण सांगू। आता ऑनलाईन प्रवेश अर्ज भरण्याच्या अंतिम तारखेपूर्वी, म्हणजेच काय तर अगोदरच तुम्ही या ठिकाणी डॉक्युमेंट्स तुमचे काढून ठेवे, अशा प्रकारे सांगण्यात येत आहे। जर तुम्ही फॉर्म भरल्यानंतर डॉक्युमेंट्स काढली तर तुमचा बालकाचे या ठिकाणी ॲडमिशन रद्द केले जाईल, या ठिकाणी सांगण्यात येते। नंतर बालकाचे आधार कार्ड, रहिवासी पुरावा आणि जन्मतारखेचा पुरावा ही कागदपत्रे RTI प्रवेशासाठी सर्व बालकांकरता आवश्यक आहे। म्हणजे तुम्हाला आधार कार्ड, रहिवासी पुरावा आणि जन्मतारखेचा पुरावा
बालकाचा असायलाच हवा, तरच त्या बालकाचं ॲडमिशन या RTE अंतर्गत होईल. आता जर वंचित गटातील बालक असेल, मग त्यामध्ये बघा जात संवर्ग देण्यात आले. मग आणि SC, ST, अनुसूचित जाती, जमाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती, भटक्या विमुक्त जमाती अशा प्रकारे सांगण्यात येतं. OBC किंवा विशेष मागास जे प्रवर्गातील बालके आहेत ते, किंवा दिव्यांग असतील, HIV पॉझिटिव्ह बालकं असतील, कोविड प्रादुर्भावाने प्रभावित झालेली बालकं असतील, त्यांना वंचित गटातील बालकं म्हटले गेलेले, किंवा अनाथ बालकं असतील. आता पहिलाच पॉईंट बघा, वंचित संवर्गातील जी बालक आहेत त्यांच्या उत्पन्नाचे दाखल्याची आवश्यकता नाही अशा प्रकारे सांगण्यात येते. म्हणजेच काय, तर इन्कम सर्टिफिकेट लागणार नाही तहसीलदारकडे, तरीसुद्धा तुम्ही काढून ठेवा. जवळच्या माही सेवा केंद्रामध्ये तुम्हाला इन्कम सर्टिफिकेट काढून भेटेल. नंतर बघा, पालकाचा किंवा वडिलांचा जातीचा दाखला आवश्यक आहे. म्हणजे त्या बालकाचा किंवा त्याच्या वडिलाची कास्ट सर्टिफिकेट लागेल, तरच या ठिकाणी तुम्ही फॉर्म भरू शकता. परराज्यातील कास्ट सर्टिफिकेट या ठिकाणी चालणार नाही. नंतर बघा, दिव्यांग जर मुलगा असेल, तर समजा अपंग असेल 40% जास्त, तर त्याचे दिव्यांगाचं प्रमाणपत्र त्या बालकाकडे असणं गरजेचं आहे, तरच या ठिकाणी ते ग्राह्य धरलं जाईल. नंतर बघा, HIV बाधित जर बालक असेल, तर त्याकडे शासकीय रुग्णालयाचे प्रमाणपत्र असणं आवश्यक आहे. नंतर जर कोविड प्रभावित जर बालक असेल, तर त्या बालकाचे या ठिकाणी सांगण्यात आलं आहे की त्याकडे सक्षम प्राधिकरणाने दिलेलं COVID-19मुळे मृत्यू झाल्याचे रुग्णालयाचे वैद्यकीय प्रमाणपत्र असणं गरजेचं आहे, जर कोविडने प्रभावित जर बालक असेल तर. नंतर जर अनाथ बालक असेल किंवा वंचित गटातील अनाथ बालक आणि वंचित गटातील घटक असेल, तर त्या ठिकाणी अनाथालयाची किंवा बाल सुधारगृहाची कागदपत्रे ग्राह्य धरली जाईल. नंतर बघा, जर बालक अनाथालयात राहत नसेल, तर त्याचे जे पालक असतील त्यांचे हमीपत्र या ठिकाणी आवश्यक आहे. अनाथ बालकाच्या संदर्भात इतर कागदपत्रे काय, तर वार्षिक उत्पन्नाचा दाखला विचारात घेऊ नये. म्हणजेच काय, तर अनाथ बालकाला या ठिकाणी इन्कम सर्टिफिकेटची गरज नाही अशा प्रकारे या ठिकाणी सांगण्यात येते. नंतर आता आर्थिकदृष्ट्या दुर्बल, म्हणजेच काय, तर EWS कॅटेगरीतलं जर बालक असेल, तर वार्षिक उत्पन्नाचा दाखला, म्हणजेच काय, आता तहसीलदार, SDO किंवा कोणीही ज्या बालकाचं या ठिकाणी उत्पन्नाचा दाखला त्यांना लागणार आहे. म्हणजेच काय, तर तहसीलदार असेल की SDO कोणत्याही अधिकाऱ्याने दिलेलं, त्यामध्ये मग सॅलरी स्लिप चालेल किंवा कंपनी किंवा एम्प्लॉयरचा दाखलासुद्धा चालेल. आर्थिक वर्ष 21-22 किंवा 22-23 मार्च अखेरचे 1,00,000पेक्षा कमी उत्पन्नाचा दाखला या ठिकाणी लागणार आहे. EWS जर का बालक असेल तर. आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील बालकाला उत्पन्नाचा दाखला 1,00,000पेक्षा कमी, जो तुम्ही ऑनलाईन आपले सरकार सेवा केंद्र या ठिकाणी जाऊन काढू शकता किंवा CSC सेंटरवरती जाऊन काढू शकता. आर्थिक वर्ष 21-22 किंवा 22-23 हे महत्त्वाचं या ठिकाणी लक्षात घ्या. त्यामुळे इन्कम सर्टिफिकेट काढून ठेवा. आता घटस्फोटित जर महिला असेल त्याची पालक बालकाची, तर न्यायालयीन निर्णय लागेल. नंतर घटस्फोटित महिलेचा बालकाचा आईचा रहिवासी पुरावा आणि बालक वंचित गटातील असल्यास बालकाचे किंवा त्याच्या वडिलाचे जातीचं प्रमाणपत्र किंवा त्याच्या आईचा उत्पन्नाचा दाखला या ठिकाणी लागेल. घटस्फोटित जे महिलाचे पालक आहेत त्या बालकाचे, त्यांच्यासाठी एक तर इन्कम सर्टिफिकेट किंवा त्याच्या वडिलाचा जातीचं प्रमाणपत्र असणं गरजेचं आहे. आता बघा, न्यायप्रविष्ट असलेल्या घटस्फोटा प्रकरणातील महिला, म्हणजे घटस्फोट झाला नाही पण प्रकरण न्यायालयीन चालू आहे, मग न्यायालयीन प्रकरणात चालू असल्याचा पुरावा लागेल. न्यायप्रविष्ट असलेल्या महिलाचा किंवा बालकाच्या आईचा रहिवासी पुरावा लागेल. बालकाचं जर वंचित गटातील असेल, तर त्याच्या वडिलाच्या जातीचे प्रमाणपत्र लागेल किंवा त्याच्या आईचं या ठिकाणी उत्पन्नाचा दाखला लागणार आहे. आता या दोन्ही गोष्टी घटस्फोटित महिलेचे पालक आणि न्यायप्रविष्ट घटस्फोटित प्रकरणातील महिला, या दोन्ही गोष्टी जवळपास सेम आहेत, पात्रतासुद्धा सेम आहेत. आता जर का विधवा महिला असेल, तर पतीचे मृत्यू प्रमाणपत्र लागेल. विधवा महिलेचे किंवा बालकाच्या आईचा रहिवासी पुरावा. बालक वंचित गटातील असल्यास बालकाचे किंवा त्याच्या वडिलाचे जातीचे प्रमाणपत्र व बालक आर्थिकदृष्ट्या म्हणजे EWS गटातील असेल, तर त्याच्या आईचा उत्पन्नाचा दाखला या ठिकाणी लागेल विधवा महिलेच्या कंडिशनमध्ये. नंतर आधार कार्ड संदर्भात महत्त्वाची अपडेट बघा. वंचित किंवा आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील सर्व प्रवेशपात्र बालकांकरता आवश्यक आधार कार्ड. आता बघा, RTE 25% प्रवेशवेळी प्रत्येक बालकाकडे किंवा त्याच्या विद्यार्थी किंवा पालक यांचे आधार कार्ड, आधार क्रमांक मिळवण्याकरता केलेल्या अर्जाची पावती घेणे अनिवार्य आहे. म्हणजेच काय, तर आधार कार्ड तरी लागेल किंवा आधार कार्डला या ठिकाणी ॲप्लिकेशन केलं आहे म्हणून त्या
बालकाचं किंवा त्याच्या पालकाचं पुरावा तरी लागेल आधार कार्डच्या पावतीचा. समजा जर आधार कार्ड त्या पालकाने किंवा त्या बालकाने दिलं नाही, तर प्रवेश झालेल्या दिनांकापासून 90 दिवसाच्या आत शाळेकडे त्यांचं आधार कार्ड देणे हे अनिवार्य या ठिकाणी सांगण्यात आलेले आहे. आणि जर 90 दिवसाच्या आत त्या ठिकाणी त्याच्या पालकाने किंवा त्या विद्यार्थ्याने आधार कार्ड दिलं नाही, तर त्याचा RTE अंतर्गत प्रवेश रद्द करण्यात येईल असं सुद्धा सांगण्यात येते. म्हणजेच आधार कार्ड हे कंपल्सरी आहे. आता जन्मतारखेचा पुरावा म्हणून तुम्ही काय देऊ शकता? ग्रामपंचायत, नगरपालिका, महानगरपालिका किंवा रुग्णालयातील AM असेल, रजिस्टरमधील दाखला, अंगणवाडी, बालवाडीतील रजिस्टरमधील दाखला, आई-वडील अथवा पालकांनी प्रतिज्ञापत्राद्वारे केलेले स्वयंनिवेदन. म्हणजेच काय, तर स्वयंनिवेदनसुद्धा बालकाचे पालक या ठिकाणी देऊ शकतात जन्मतारखेचा पुरावा म्हणून. रहिवासीसाठी काय, रेशन कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स किंवा टेलिफोन बिल, पाणीपट्टी, प्रॉपर्टी टॅक्स, घरपट्टी किंवा राष्ट्रीयकृत बँकेच्या पासबुकमध्ये SBI वगैरे ज्या बँका असतात त्यांचे पासबुक, आधार कार्ड, मतदान कार्ड, ओळखपत्र, पासपोर्ट यापैकी कोणतेही पुरावा तुम्ही रहिवासी म्हणून देऊ शकता. ही कागदपत्रे अनिवार्य पुरावा म्हणून नसतील तरच भाडे तत्त्वावर, जर आता समजा वरीलपैकी कागदपत्रे नसेल तर तुम्ही भाडेकरार देऊ शकता, जो 11 महिन्या किंवा त्यापेक्षा जास्त असलेला पाहिजे, तरच तो भाडेकरार या ठिकाणी तुम्ही रहिवासी पुरावा म्हणून देऊ शकता. अशी ही महत्त्वपूर्ण इन्फॉर्मेशन होती की आय होप मित्रांनो व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रमैत्रिणींना, नातेवाईकांना शेअर करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओत.